आज आपण मराठी सिनेविश्वातील नावाजलेले नाव अतुल परचुरे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. मी फार दिवस जगणार नाही, कॅन्सरची ट्रीटमेंट घेताना अतुल परचुरेवर झाले होते चुकीचे उपचार. उपचार सुरू असताना अतुल परचुरे यांच्यावर विपरीत परिणाम होऊ लागला होता. बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकीर्द सुरू करणाऱ्या या अभिनेत्याने मराठी सिनेसृष्टी गाजवून सोडली. नाटक, सिनेमा, मालिका अशा विविधांगी माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. परंतु मध्यंतरी सारं काही सुरळीत सुरू असताना त्यांना कर्करोगासारख्या असाध्य आजाराला सामोरं जावं लागलं. त्यामुळे हा मधला काळ त्यांच्यासाठी प्रचंड जोखमीचा आणि कठीण होता. डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या सल्ल्यामुळे त्यांचा कर्करोग आणखीच बळावला. एका मुलाखतीमध्ये त्यांनी कर्करोग होण्यापासून ते कर्करोगावर मात करेपर्यंत प्रवासाविषयी भाष्य केलं होतं. ते म्हणतात, माझ्या लग्नाला 25 वर्ष झाली. मी एकदम फिट होतो आणि त्यामुळे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडला फिरायला गेलो होतो. पण तिकडनं आल्यानंतर काही दिवसानंतर मला काही खाण्याची इच्छाच होईना. सतत मळमळल्यासारखं व्हायचं. काहीतरी गडबड झाली होती. त्यावर माझ्या भावाने काही मला औषधंसुद्धा दिली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी मला अल्ट्रासोनोग्राफी करायला सांगितली. त्यावेळी डॉक्टरांच्या डोळ्यात मला भीती दिसत होती. मला तेव्हा कळलं काहीतरी गडबड आहे. त्यानंतर माझ्या यकृतामध्ये 5 सेंटीमीटर लांबीची कर्करोगाची गाठ असल्याचं मला सांगण्यात आलं. त्यावर फक्त मी ठीक होणार की नाही हा प्रश्न मी विचारला. डॉक्टरांनी हो, तू ठीक होशील असं उत्तर दिलं, असं अतुल परचुरे म्हणाले. पुढे ते सांगतात, उपचार सुरू झाले, पण त्याचा माझ्यावर विपरीत परिणाम झाला. चुकीचा आजार जडल्याने माझी प्रकृती आणखीच खालावली. सुरुवातीला हा आजार न दिसल्यामुळे माझ्या स्वादुपिंडावर परिणाम झाला. चुकीच्या उपचारांमुळे परिस्थिती आणखी बिकट होत गेली. मला नीट चालताही येत नव्हतं. मी बोलताना स्तब्ध व्हायचो. या अशा परिस्थितीत डॉक्टरांनी मला 1.5 महिना वाट पाहायला सांगितली. त्यांनी सांगितलं, जर सर्जरी केली तर वर्षानुवर्ष कावीळ होईल आणि माझ्या यकृतामध्ये पाणी भरेल किंवा मी फार दिवस जगणार नाही. त्यानंतर मी डॉक्टर बदलले आणि योग्य उपचार केले. दरम्यान काही महिन्यांपूर्वी अतुल परचुरे यांनी पुन्हा एकदा रंगमंचावर दमदार कमबॅक केलं. खरं खरं सांगा, या नाटकात ते झळकले. इतकंच नाही तर या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी विदेशी दौरा देखील केला. अतुल यांच्यासाठी कर्करोग झाल्याचं स्वीकारणं सोपं नव्हतं. यासाठी ते मानसिकदृष्ट्या तयार होते. पण काम नसल्यामुळे ते जास्त चिंतेत होते. एकीकडे उत्पन्न थांबलं आणि दुसरीकडे प्रचंड खर्च सुरू झाला. याबद्दल बोलताना अतुल परचुरे म्हणाले की कॅन्सरच्या उपचारासाठी भरपूर पैसे लागत असल्याने मेडिक्लेम असणं महत्त्वाचं आहे. मी काही प्रमाणात माझ्या मेडिक्लेममुळे आणि काही प्रमाणात माझ्या बचतीमुळे वाचलो. अन्यथा माझ्यासाठी खूप कठीण झालं असतं. या सर्व गोष्टींमध्ये माझ्या कुटुंबाने मला खूप मोठी साथ दिली. अतुल परचुरे सांगतात, मी दुसऱ्या दिवशी CT स्कॅन करण्यासाठी डॉक्टरकडे गेलो होतो. तेव्हाही डोक्यात नव्हतं की आपल्याला कॅन्सर वगैरे असेल. CT स्कॅन केल्यानंतर मला डॉक्टर म्हणाले, उद्या आपण MRCP करू. मी त्यांना विचारलं, डॉक्टर सांगा ना काय झालं आहे. तर डॉक्टर म्हणाले, उद्या कळेलच आपल्याला सगळं. ती टेस्ट केली. त्यानंतर मला समोर बसवलं. ते म्हणाले की आता वारंवार काही शब्द ऐकायची तयारी ठेवा. डॉक्टर मला म्हणाले की तुमच्या लिव्हरमध्ये आम्हाला एके ठिकाणी ट्यूमर दिसतोय. तो ट्यूमर साधारण 5 सेंटीमीटरचा आहे. तुम्ही काळजी घ्या. मी तेव्हा त्यांना विचारलं की मॅलिग्नंट आहे का? म्हटलं म्हणजे कॅन्सर झाला आहे का? तर ते म्हणाले हो. मी त्यांना विचारलं की मी यातून बाहेर पडू शकतो का? तर डॉक्टर मला म्हणाले की तू बाहेर पडशील, पण माझ्यापेक्षा तुला कॅन्सर स्पेशलिस्ट हे जास्त चांगल्या पद्धतीने सांगतील. त्यानंतर मी ते रिपोर्ट घेऊन घरी आलो. घरी आल्यानंतर पत्नी आणि आईला याविषयी सांगत अतुल म्हणाले, सोनियाला मी सांगितलं होतं की ट्यूमर वगैरे आहे, पण घरी आल्यानंतर मी सर्वात आधी आईला सांगितलं. डॉक्टरांनी मला सांगितलं की कॅन्सर आहे. तर आई म्हणाली हो. मग डॉक्टर काय म्हणाले? मी आईला सांगितलं की डॉक्टर म्हणत आहेत की 2-3 प्रोसिजर आहेत. ते झाले की तुमच्या लिव्हरची साईज वाढेल. मग आपण ते काढून टाकू. काढून टाकू म्हणालेत ना डॉक्टर. लक्षात ठेव, तुला काहीच होणार नाही. काळजी करू नकोस. मला आईनं सांगितलं. सोनियाला कॅन्सर झाल्याचं सांगितलं तेव्हा ती पण हेच म्हणाली की तुला काहीच होणार नाही. त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली की तुमची कशावर तरी श्रद्धा हवी. मग ती पुस्तकावर असो, देवावर असो, स्वामी समर्थांवर असो, येशूवर, अल्लावर, कुणावरही असो, पण ती हवी आणि 100% हवी. माझी बायको आणि आई, माझी मुलगी या माझ्या 3 सपोर्ट सिस्टम आहेत. माझी त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा आहे. त्यानंतर अतुल यांनी कॅन्सरशी यशस्वी लढा दिला. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणून अतुल परचुरे यांना ओळखलं जातं. मालिका, चित्रपट आणि नाटक अशा सर्व क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकीर्द करणाऱ्या अतुल परचुरेंनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. कॅन्सरसारख्या आजाराला सामोरं जात त्यांनी
मोठ्या जिद्दीने त्यावर मात केली. जी मराठी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडिओ शेअर झाला होता. याला एका अवलियाची गोष्ट असं कॅप्शन दिलं होतं. या पुरस्कार सोहळ्यात अतुल परचुरे यांनी खरं खरं सांगा या नाटकातील एक अंक सादर केला. या नाटकाच्या निमित्ताने अतुल परचुरेंनी पुन्हा रंगभूमीवर पदार्पण केलं. या नाटकाचा अंक सादर करतेवेळी सुनील बर्वे, आनंद इंगळे, महेश मांजरेकर हे विविध पात्र साकारताना दिसत आहेत. या नाटकाचा अंक सादर झाल्यानंतर अतुल परचुरेंचा सत्कार करण्यात आला. कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर यशस्वीपणे मात करून पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीत कमबॅक केल्याने त्यांचा आदर सत्कार करण्यात आला. यावेळी रंगमंचावर दिग्गज कलाकार उपस्थित होते. अतुल परचुरे भावूक झाले होते. त्यांनी मनोगत व्यक्त केलं. बरोबर 1 वर्षापूर्वी मी पुन्हा उभा राहू शकेन की नाही याची मला स्वतःला गॅरंटी नव्हती. पण आज मी इथे आहे तो फक्त तुम्हा सर्वांमुळे, असं अतुल परचुरे म्हणाले. त्यासोबत अतुल परचुरेंनी रंगमंचावर डोकं ठेवून आशीर्वादही घेतला. त्यांचं हे मनोगत ऐकल्यानंतर उपस्थित असलेले सर्व कलाकार भावूक झाले होते. यावेळी महेश मांजरेकरांनी अतुल परचुरेंना मिठी मारली आणि त्यांचं सांत्वन केलं. प्रख्यात नृत्य दिग्दर्शिका सोनिया परचुरे या अतुल परचुरे यांच्या पत्नी आहेत. दोघांची ओळख नाटकात काम करताना झाली. गेला माधव कुणीकडे आणि तुझं आहे तुझपाशी या नाटकात दोघेही एकत्र काम करत होते. अतुल परचुरे यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा.